श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्यानं दिव्यांग करणार हिमालयात गिर्यारोहण. डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सिद्ध लेखिकाच्या पुणे विभागातर्फे आयोजित दुसरं राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन. विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव दिवंगत जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त जयंत स्मृती व्याख्यान. भावार्थ आणि संवाद पुणे आयोजित पहिला बालसाहित्य महोत्सव आणि वाढत्या उन्हाळ्यात घेण्याच्या काळजीबाबत डॉक्टर संजय कुलकर्णी यांचा सल्ला. हिमालयातील गिर्यारोहण हा सर्वांसाठीच खडतर प्रवास असतो. मात्र अनेक दिव्यांग व्यक्तींनीही हिमालयातील गिर्यारोहणाचं आव्हान यशस्वीपणे पेललं आहे. यातच आणखी एक पाऊल पुढे टाकत पुण्यातील ममता अंध अनाथ कल्याण केंद्रातील जवळपास 25 विद्यार्थी गिरीप्रेमी या संस्थेच्या सहकार्यानं हिमालय मोहीम फत्ते करणार आहेत. येत्या 17 ते 23 मे दरम्यान ही मोहीम आहे. या मोहिमेचे समन्वयक सुयश मोकाशी यांनी आकाशवाणीशी बोलताना मोहिमेबाबत अधिक माहिती दिली. पुण्यातील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र या संस्थेतील 25 अंध विद्यार्थ्यांना 17 ते 23 मे 2024 दरम्यान हिमालयाची सफर घडविण्याचा स्वरूप सेवा या सामाजिक संस्थेचा मानस आहे. हे तरुण आपल्या डोळ्यांनी काही पाहू तर शकत नाहीत, परंतु हिमालयातील थंड वातावरण, बर्फातील ट्रेकिंग व कॅम्पिंग, बर्फाचा थंडगार स्पर्श, रेल्वे प्रवासाची मजा आणि एक वेगळे जग नक्कीच अनुभवू शकतील. स्वरूप सेवा संस्थेसोबतच पुण्यातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमी तसेच लव्ह केअर शेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सुद्धा ही जबाबदारी उचलली आहे. या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक या अंध विद्यार्थ्यांना हिमालयाची सफर घडविण्यामध्ये मदत करतील. दृष्टीहीन असल्यानं रोजच्या आयुष्यातच अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. तरीही जिद्दीनं आपल्या दिव्यांगत्वावर मात करत हिमालयातील मोहीम फत्ते करण्यासाठी निघालेल्या ममता अंध कल्याण केंद्रातील अक्षय गंगावणे या विद्यार्थ्यानं आकाशवाणीशी संवाद साधला. आतापर्यंत पुस्तकातून, बातम्यातून, टीव्हीमध्ये जे चॅनल असतात त्याच्यावरून आम्ही हिमालय ऐकला होता. आता प्रत्यक्ष हिमालय पाहण्याचा योग आलेला आहे. आम्हाला पण फार उत्सुकता आहे. आम्ही लवकरात लवकर हिमालयापर्यंत जाऊ आणि मस्तपैकी तो आनंद असतो हिमालयाचा, जे सलीचा, ट्रेकिंगचा, तो आम्ही घेणार आहोत. फार आनंद वाटतोय. आजवर जो फक्त अनुभवलेला हिमालय आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार, बर्फात खेळायला मिळणार, मित्रांबरोबर गाणी गाऊन, गप्पा गोष्टी करून पूर्ण अनुभव आम्हाला घ्यायला मिळणार आहे. आतापर्यंत आम्ही समुद्र, गड किल्ले यांच्या सहली केल्या, परंतु राज्याबाहेर जाण्याचा हा आमचा योग आणि तेही डायरेक्ट हिमालयामध्ये फार विलक्षण आहे. आम्हाला पण उत्सुकता आहे. आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या पुणे विभागातर्फे दुसरं राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच पार पडलं. या संमेलनाचं उद्घाटन संस्थेच्या ठाणे जिल्हा विश्वस्त उषा चांदूरकर यांच्या हस्ते झालं. पुणे विभागाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे, डॉक्टर वैशाली मोहिते, उपाध्यक्षा मीना शिंदे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष अॅडव्होकेट प्रार्थना सदावर्ते, मध्यवर्तीच्या अध्यक्ष पद्मा हुशिंग, वैशाली राजे, कार्याध्यक्ष सविता इंगळे यावेळी उपस्थित होत्या. साहित्यासह विविध क्षेत्रात स्त्रिया त्यांच्या क्षमता सिद्ध करत असताना स्त्रियांना कुठे आवडनिवड असते का, अशी मानसिकता बाळगणारा स्त्री समूह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही दिसून येतो. ही तफावत आणि ही विषमता दूर करण्यासाठी स्त्री साहित्यिकांनी लिहित राहिलं पाहिजे. त्यादृष्टीनं अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, असं मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं. हल्ली पहाटेलाच एक पक्षी गातो हुबेहूब माणसासारखा, अर्थात पक्षी गात असतो पक्षासारखाच, पण मीच करत असते त्याचं मानुषीकरण. कारण मलाच जोडायचे असतात त्याचे उडणारे पंख, उघडलेली चोच, झेपावता विश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या अधांतर आयुष्याच्या निखळलेल्या दुव्यांमध्ये. कविता माझी नाही, कविता आहे अनुजा जोशी नावाच्या आमच्या गोव्याच्या तरुण मैत्रीण कवयित्रीची. ते म्हणजे गोव्याची अनुजा जोशी. पण खरं तर आजची केवळ लिहिणारीच नाही, तर वाचणारी, गाणारी, नाचणारी, विचार करणारी, जगण्याच्या लढाईमध्ये उमेदीने उतरणारी प्रत्येक बाईच हे म्हणत असते कधी ना कधी. मी विचार करते की गोष्टी सांगणारा, गाणं गाणारा माणूस लिहायला लागला त्यालाही आता काही हजार वर्ष झाली. बाई कधी लिहायला लागली?
बाई अगदी वेदकाळापासून, खरं तर त्याही आधीपासून गोष्टी सांगत आणि गाणी म्हणत असणार. म्हणजे वेदामध्ये सूर्या, घोषा, अपाला यांची सुंदर सूक्त आहेत. आणि वेदाच्याही आधीच्या काळापासून एक अवैदिक किंवा लोकपरंपरा म्हणूया, तिचाही एक प्रवाह होता. आणि त्यामध्ये गाणं रचणं, गोष्टी सांगणं हे बाईचं तिथेही असणार नव्हे आहे. याचं कारण आज पाहिलं तरी सुद्धा लोकपरंपरेमधला 90% भाग हा बायकांनी रचलेल्या साहित्याचा आहे, गाण्याचा आहे, कहाण्यांचा आहे, गोष्टींचा आहे. बाईचं मन आणि बाईची बुद्धी ह्यांची दर्शनं मात्र पुष्कळ उशिरा झाली. एक काळच असा होता की एकेकाळी बाई ही स्वयंतंत्र, स्वयंसिद्धा अशा प्रकारची मातृदेवता ज्या काळामध्ये प्रभावी होत्या अशा काळातली होती. हळूहळू निरनिराळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये अडकत गेली. आणि मग असं झालं की ही बाई हिने बोलायचं नाही, हिने सार्वजनिक जीवनात यायचं नाही, कारणं अनेक असते. पण बंधनांमध्ये अडकत गेलेली बाई ती ज्ञानापासून सुद्धा वंचित ठेवली गेली. जी अनेक वर्षांची परंपरा सहजपणाने पुरुषांनी निर्माणही केली आणि अनुभवालाही आली, त्याच्यापेक्षा वेगळं असं तिचं एक जग तयार झालं, जे अतिशय मर्यादित जग होतं. पण अनक्षर असली किंवा पुरुषांना जी उपलब्ध होती ती ज्ञानपरंपरा तिच्या लाभाचा विषय झालेली नसली तरी बाई अडाणी होती असं नव्हे, निर्बुद्ध होती असं नव्हे. ती प्रतिभावंत होती, ती बुद्धिमान होती. आणि त्याची चमक आपल्याला परंपरेमध्ये शोध घेतला तर अधूनमधून पुष्कळ वेळा आढळते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी संयुक्तपणे विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव दिवंगत जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त जयंत स्मृती व्याख्यान आणि पुस्तक प्रकाशनाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले होते. या कार्यक्रमात डॉक्टर विजय भटकर यांनी जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉक्टर सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित इस्रोची विस्मयजनक अवकाश यात्रा या वैज्ञानिक पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक प्रकाशनाचे सहकार्यकारी संपादक दीपक जेवणे म्हणाले, मित्रो, जेव्हा चंद्रयानाचा उल्लेख येतो, जेव्हा मंगलयानाचा उल्लेख येतो, भारताचा जीपीएस नाविक याचा उल्लेख येतो, आदित्य एल1चा उल्लेख येतो, गगनयानचा उल्लेख येतो, तेव्हा उल्लेख येतो इस्रोचा. पण इस्रो काय आहे तर साप्ताहिक विवेकने या प्रकाशित केलेल्या पुस्तकातून हा इस्रोचा विस्मयजनक अद्ययावत म्हणजे अगदी या मार्च 2024 पर्यंतचा प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. एखादा विषय समजायला एकदम सोपा आहे असं जर आपल्याला कुणाला सांगायचं असेल तर आपण काय सांगतो, अरे हे काय रॉकेट सायन्स थोडीच आहे. पण मित्र हो, याचा अर्थ असा होतो की रॉकेट सायन्स जे आहे तो विषय अत्यंत गुंतागुंतीचा, जटिल आणि समजण्याला कठीण आहे. परंतु हे पुस्तक जे आहे ते या नियमाला अपवाद ठरावं असं मला वाटतं. आता हे पुस्तक साप्ताहिक विवेकने तयार केलेलं आहे. हे पुस्तक जेव्हा मी पाहिलं तर ते पुस्तक मलाच विकत घेण्याची इच्छा झाली. असं ते पुस्तक आहे. इस्रोने भारतीयांचं जीवनमान आणि त्याचा दर्जा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली ती कशी या पुस्तकातून आपल्याला कळेल. या कार्यक्रमात 2047च्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती यावर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं विशेष व्याख्यान झालं. विकसित भारताआधी भ्रष्टाचारमुक्त भारताची आवश्यकता असल्याचं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यावेळी म्हणाले. डॉक्टर सुरेश नाईक लिखित पुस्तकाविषयी बोलताना माशेलकर पुढे म्हणाले, पुस्तक त्याच्यात केवळ माहिती नाही, प्रेरणा आहे. अवकाश तंत्रज्ञान म्हणा, चंद्र मोहिमा म्हणा, आंतरग्रहीय मोहिमा म्हणा, जसं मंगलयान आहे, अत्यंत सोप्या भाषेत अगदी स्वारस्य टिकवून शेवटपर्यंत. आणि मी सांगतो आपल्याला का, मी बसलो ते पहिल्यांदा पुस्तक वाचलं, पहिल्या पानापासून शेवटच्या पानात ते ठेवत नाही. इतकं सुंदर पुस्तक आहे, इतकं माहिती आहे, पण इतकं प्रेरणादायी आहे. आणि भारताचा गौरव वाढवण्यामध्ये ज्या एका संस्थेचा प्रचंड भाग आहे त्याच्यात इस्रोचा मोठा भाग आहे. हे पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अगदी सुरुवातीपासून म्हणजे भारताच्या अवकाश कार्यक्रमांची सुरुवात, नंतर उपग्रहांचे प्रकार,
भारतीय अग्निबाण तंत्रज्ञानाची वाटचाल, मंगळयानवर त्यांनी जी एक विश्वविक्रमी मोहीम केली, ती नंतर अवकाशातील आपली विक्रमी शतक जे होतं ते हे आहे. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यातील अवकाश मोहिमा सुद्धा आहेत. माझं आत्मचरित्र आपल्यापैकी काहींनी वाचलं असेल, दुर्दम्य आशावादी. त्यात आपण पाहिलं असेल की मी त्यात इस्रोचं भरपूर कौतुक केलेलं आहे, कारण मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. पुस्तक वाचन चळवळ राबवणाऱ्या भावार्थ आणि संवाद पुणे या संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात नुकतंच पहिल्या बाल साहित्य महोत्सवाचं आयोजन केलं. बाललेखक साची भांड, पालवी मालुंसकर आणि आराध्या नंदकर यांच्या हस्ते गुरुवारी पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करून साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. शब्दसंग्रह वाढवणं, लेखकाच्या भावना शब्दातून समजून घेणं, मानसिक तणावातून मुक्तता मिळण्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही नियमित वाचन करतो. यातूनच लिखाणाची उर्मी मिळाली, असं मत यावेळी बाललेखिका साची, पालवी आणि आराध्या यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी साचीच्या गोष्टी, सर्जक पालवी आणि सारा पारकर अँड द मॅजिकल ऑर्ब या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कोरोना काळात या तीनही बाललेखिकांचा लेखन प्रवास सुरू झाला. पालवी हिनं अनेक विषयांवर वर्ड प्रेससाठी लिखाण केलं, ज्यात तिनं अनेक जागतिक विषयांवरही आपली मतं प्रकट केली. त्यातूनच या लिखाणाला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त झालं. तर साचीला लहानपणापासूनच गोष्टी रंगवून सांगण्याची आवड होती. शिक्षकांनी तिला चित्रांवरून गोष्टी लिहिण्यास प्रवृत्त केलं. आराध्याच्या वाचनाच्या आवडीमधून तिला विविध गोष्टी सुचत गेल्या आणि कल्पना विश्वातील भरारीनं पुस्तकाचं रूप घेतलं, असं या तीनही बाललेखिकांनी यावेळी बोलताना सांगितलं. स्क्रीनमुळे आपली कल्पनाशक्ती कमी होते, परंतु वाचनातून वेगळ्या विश्वाची ओळख होते, मेंदू कार्यरत राहतो आणि बहुविध विचारांना चालना मिळते, असं मत यावेळी उपस्थित बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी व्यक्त केलं. या महोत्सवात साधना प्रकाशनतर्फे श्यामची आई चित्रपटातील गौरी देशपांडे आणि शर्व गाडगीळ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. या उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली. जेव्हा हीटवेव्ह चालू आहे किंवा उन्हाळा चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन हे होऊ शकतं. डिहायड्रेशन ही अशी गोष्ट आहे की ही प्रत्येक माणसाला समजूनच येईल अशातला भाग नाही. जेही काही कॉम्प्लिकेशन्स होतात, आपल्याला जोही काही लहान मुलांवर त्रास होतो, चक्कर येणं असो, अवेळी उलटी होतीये, जुलाब होत आहे, कधी कधी फिवर येतो ह्या लोकांमध्ये, म्हाताऱ्या लोकांमध्ये पण सेम होणार. म्हाताऱ्या लोकांना चक्कर येऊन म्हातारे लोक खाली पडतील, आपण म्हणतो ना सनस्ट्रोक झालाय वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत फक्त डिहायड्रेशनमुळे. आपल्याला डिहायड्रेशनच नाही होऊ द्यायचंय, म्हणून आपण काय म्हणतोय की तुम्ही लिक्विड इनटेक वाढा. तुम्ही नुसतं पाणी प्यायचं म्हटलं तुम्ही पाणी पिऊ नाही शकणार. तुम्ही असं म्हटलं की मी 4 लिटर पाणी पिलो, 6 लिटर पाणी पिलो, त्याचा उपयोग नाही होणार. लिंबू सरबत हे त्याच्यासाठीच की ते पाणी आपल्या बॉडीत ऍब्सॉर्ब होणार आहे. सेम वे तुम्ही संत्री ज्यूस असो, मोसंबी ज्यूस असो, नारळ पाणी असो किंवा कुठलेही लिक्विड्स जेवढे तुम्ही जास्त घ्याल तुमचं डिहायड्रेशन प्रिझर्व झालं. आता आपण बघतोय की सनग्लासेस आहेत किंवा छत्री असते किंवा बागायती रुमाल असतो व्हाईट कलरचा. व्हाईट कलरचे कपडे घालणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या बॉडीवर जी हीट येते ती हीट परावर्तित होत असते. ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट. आपल्याला काय त्रास होतो हे समजणं इम्पॉर्टंट आहे. चक्कर येणे, गिडीनेस, कधी कधी डोळ्याभोवती अंधारी येणे, थकवा जाणवणे, उलटी, मळमळ, लूज मोशन्स, फिवर, अशा कुठल्याही गोष्टींचा त्रास होतोय तर जवळच्या कुठल्याही डॉक्टरांकडे मी जाऊन पहिले तुमचं ऍटलिस्ट ब्लड प्रेशर चेक करणं पण जरुरी आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाचं संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन होतं भूषण राजगुरू, सीमा चोरडिया आणि नितीन जळूकर यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.